समाज टीव्हीच्या सर्व श्रोत्यांना सप्रेम जय भीम. आज आपल्यासोबत आहेत एक विद्रोही प्रबोधनकार ज्यांची 24 गीतसंग्रह आणि 10 ऑडिओ सिरीज प्रकाशित झालेले आहेत. त्यांची 100 पेक्षा अधिक गीतं काही नामवंत गायकांनी गायलेली आहेत. असे गीतकार, गायक आणि प्रबोधनकार कैलासदादा राऊत हे आज आपल्यासोबत आहेत. कैलासदादा राऊत, सप्रेम जय भीम. जय भीम. सर, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये अनेक प्रबोधनकार त्यांनी आपल्या गायन शैलीच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. मग ते कवी वामनदादा कर्डक असतील, शाहीर दलितानंद असतील, नागोराव पाटणकर असतील, असे असंख्य. आणि आजच्या अलीकडच्या काळातील बघ ते अनंत कीर्तने असतील, ललकार बाबू असतील, माधव वाडवे असतील, त्यासोबतच आपणही तळागाळातील लोकांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पोहोचवण्याचं काम करत आहात. आज आपण गायक आणि तथा प्रबोधनकार म्हणून प्रसिद्ध हे आहात. सुरुवातीलाच मी एक आपल्याला वैयक्तिक प्रश्न विचारतो. त्यामध्ये आपण आपलं नाव, गाव आणि सध्या कुठं राहता त्याबद्दलचा हा थोडक्यात परिचय आपण द्यावा. पहिलं प्रथम सर्वांना माझा जय भीम. आणि समाज टीव्हीचे संपादक विजय वाटरे सर आणि त्यांची फॅमिली यांचे मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांच्यामुळं या आंबेडकर चळवळीतील कवी गायकांचा परिचय आपण समाजापुढे आणत आहात. आणि माझा परिचय थोडक्यात, माझं नाव कैलास कोंडबाराव राऊत, माझं गाव बनचिंचोली, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. आणि आता मी सध्याला नागशेननगर हदगाव या ठिकाणी रहिवास आहे. प्रबोधन चळवळीतील शिलेदार या नात्यानं आपण प्रबोधन करत आहात. जर पार्श्वभूमी बघितली तर तुमचे वडील सुद्धा याच गायन प्रबोधन क्षेत्रामध्ये होते. प्रबोधन चळवळीत तुमच्या वडिलांनी त्यावेळी दिलेलं जे योगदान आहे, आता तुम्ही त्याकडे कसं पाहता? खरं पाहता आमच्या वडिला कुणी प्रेरणा मिळाली. आम्ही लहान असताना आमचे वडील गावामध्ये अनेक भजनी मंडळ असायची, जयंतीच्या माध्यमातून अनेक संत याचे, पार्टी याच्या, आणि त्या सर्व भजनी मंडळाचं जेवणाचं, राहण्याचं, त्यांना बोलून आणण्याचं श्रेय आमच्या वडिलांकडे असायचं. आणि त्यांना ती आवड असल्यामुळं कधी दीक्षाभूमीला गेले, कधी मुंबईला गेले, ते छोटे छोटे त्या काळात पुस्तक असायचे, ते पुस्तक घेऊन यायचे आणि आम्हाला ते गाणे गाऊन दाखवायचे. आणि आमच्याकडून सुद्धा कधी ती वधून घ्यायची. आणि त्यांच्या त्या प्रेरणेतून हा गाण्याचा छंद झाला. तर कैलास राऊत, आपलं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? तर माझं शिक्षण MA मी मराठीमध्ये केलं आणि BEd गव्हर्नमेंट कॉलेज नांदेडला केलं. माझे MA BEd शिक्षण आहे सर. MA BEd ला विषय? माझा MA ला विषय मराठी होता, पीपल्स कॉलेज नांदेड. मराठी विषयाची आवड असल्यामुळे आणि कॉलेज जीवनामध्येच आपल्याला हे शिक्षण घेत असतानाच या गीत गायनाची आणि संगीताची आवड झाली असावी. हो, शालेय जीवनापासून सर. तर आपले वैचारिक आदर्श कोण आहेत? माझे वैचारिक आदर्श तथागत भगवान बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी बहुजन विचारांचा प्रसार केला, हे सर्वच महापुरुषांचे विचार हे माझे आदर्शच आहेत. याशिवाय आपल्या प्रबोधन क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये जे नामवंत गायक आहेत, असे आदर्श प्रबोधनकार म्हणून कोण सांगाल? कोण आदर्श? आम्ही कॉलेजला असताना नांदेडमध्ये पीपल्स कॉलेजला आम्ही राहण्यास राजनगरला होतो. आणि आमच्या बाजूला प्राध्यापक रविचंद्र हरसनकर सर हाऊसिंग सोसायटी, नांदेड हाऊसिंग सोसायटीला असत. त्या ठिकाणी लोककवी वामनदादा कर्डक यांचं वास्तव्य नेहमी त्यांच्याकडे असायचं. आम्ही कॉलेजला असताना आम्ही काही गाणे लिहिले, ते वामनदादाकडे आम्ही दाखवायचो. आम्हाला पहिल्यांदा भीती वाटायची की आपले गाणे लोकांना पडतील किंवा दादाला दाखवा कसे. एक वेळ मी दादाकडं माझे गीतं घेऊन गेलो, तेव्हा दादानी गीतं वाचले आणि त्यांनी सांगितलं की असंच लिहित जा. आणि खरी प्रेरणा मला महाकवी वामनदादा कर्डक यांच्याकडून मिळाली. आणि मला या गायन क्षेत्रात खरोखर आणणारे माझे गुरु, ज्यांना मी आणलं होतं, असे कविरत्न कोजर नरवाडे साहेब कामारीकर यांनी मला या म्हणजे मी जे गाणी लिहायचा त्याचा प्रसार करण्यासाठी, तेव्हा आमच्याकडे आर्थिक चंचाई असायची, पण त्यांनी वेळोवेळी दरवर्षी मला ती पुस्तक प्रकाशनासाठी मदत केली.
आणि जिथं काही मला चुका झाल्या त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम कविरत्न कोजू नरवाडे साहेबांनी केलं. तर आतापर्यंत आपण गीतकार म्हणूनही आहात, कवी म्हणूनही आहात, त्याचबरोबर गायक म्हणूनही आहात. किती आतापर्यंत गीतं लिहिली आपण? तर 1000च्या वर गीतं असतील लिहिलेली. काही प्रकाशित झालेली पुस्तकं? प्रकाशित झाले. मी 24 गीतसंग्रह प्रकाशित केले होते. ज्या काळात ते पुस्तके लोक छापायची. आम्ही कॉलेजला असताना दाभडला म्हणजे बावरीनगर नांदेड इथे धम्मपरिषद व्हायची. तिथे मी दरवर्षी आमची पुस्तकाची स्टॉल घेऊन जायचे. पुन्हा दीक्षाभूमी नागपूरला घेऊन जायचे. पुन्हा त्या काळात ज्यावेळेस पुस्तकं छापायची त्यावेळेस पुस्तकं 24 भाग काढले होते. गीत गायन करत असताना तुम्ही हे कविता लिहिल्या, गीतं लिहिली आणि गायली पण. या सोबतच तुमच्या पत्नीचं सहकार्य कसं काय लाभते? हो, पत्नीचं तर माझ्या सहकार्यच आहेत. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये पत्नीचं सहकार्य असल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही. कारण असं म्हणतात की कोण्या यशस्वी पुरुषामागे त्याच्या स्त्रीचा हात असतो. आणि असंच माझ्या बाबतीत झालं. कारण माझी पत्नी विशाखा राऊत, जिला आज विशाखाताई नांदेडकर म्हणून ओळखतात. तिचं पण शिक्षण MA इकॉनॉमिक्स अमरावती विद्यापीठात झालं. योगायोगाने आमची गायनाच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्यांना सुद्धा गाण्याची आवड होती. आणि त्याच्यामुळे बाकी कलावंतांनी काय असं आमच्या भानगडी आतापर्यंत काही नाही झाल्यात आणि सहकार्य आहेत. बरं, एक कवी म्हणून आणि गायक म्हणून स्वतः लिहिलेलं गाणं एक रसिकासमोर स्टेजवर सादर करताना कसं वाटतं तुम्हाला? तर अतिशय आनंद वाटतोय. आणि गीत गात असताना आपण एक बाबासाहेबाचा मेसेज, भगवान बुद्धाचा मेसेज किंवा धम्माचा मेसेज आपल्या वाणीतून लोकांना देत आहोत. आणि लोक 3-3 तास रात्रभर कधी कधी ऐकतात. मला वाटतं याच्यापेक्षा मोठेपण अजून काही जीवनामध्ये असू शकत नाही. हे गीत गायन करत असतानाच तुम्ही काही मोठ्या आंबेडकरी चळवळीतील गायकांचा सहवास तुम्हाला लाभलेला असेलच. मोठ्या गायकासोबत तुम्हाला गायनाची संधी लाभली का? हो, लाभली सर. वामनदादा सोबत मी गीतं गायले. त्यानंतर प्रतापसिंग दादा बोदरे, मनोजराजा गोसावी, प्रकाशनाथ पाटणकर, विष्णू शिंदे, पुन्हा आपले साहेबरावजी येरेकर, म्हणजे महाराष्ट्राचे जे नामवंत कलावंत आहेत, अनेक ठिकाणी अनेक लोकांसोबत गाण्याची संधी मिळाली. कोणतेही काम माणूस विनाकारण करत नाही बघा. आपण लेखन करता, प्रबोधन करता, गीत लेखन करता, गायन करता. या सर्वांचा उद्देश काय? हे करण्यामागे काय उद्देश आहे? सर, आपण लेखन करत असताना जी आपल्या समाजामध्ये जी परिस्थिती दिसते आपल्याला, आणि आज या आपल्या समाजाची अस्ताव्यस्त अवस्था आहे, किंवा बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे. कारण जे मला बाबासाहेब लहानपणी कळाला तो फक्त गाण्याच्या माध्यमातून कळाला. कारण लहानपणी आमच्याकडे पुस्तकाची सोय नव्हती, पुस्तक पुन्हा मिळायची नाही. पण मला वाटलं हा बाबासाहेब आपल्याला पुस्तकातून समजले, मग आपल्या वाणीतून हा गाण्याच्या माध्यमातून लोकांना बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर सांगितला, लोकांना सहज भाषेमध्ये समजू शकतो. आणि त्या विचाराची गरज आहे. आणि हे आणि एक समाजासाठी काही आपण देणं लागतो, हा एक उद्देश मनात ठेवून मी गीत गायनाला सुरुवात केली, लिहिण्यास सुरुवात केली. गीत गायन तर करताच आपण, स्टेजवर कार्यक्रम करता. असे कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रम केलेले आहेत? तर महाराष्ट्राच्या जवळपास 20 ते 25 जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाले. आणि महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेश, गुजरात, पुन्हा MP मध्ये सुद्धा एक माझा कार्यक्रम झाला. जवळपासच्या आपल्या महाराष्ट्राला लागून जे तेलंगणा जे राज्य आहेत तिथे कार्यक्रम झाले. मग तुमच्या संचासोबत तुमचे सहकारी तुम्हाला कसं सहकार्य करतात? माझ्या संचासोबत पहिल्यांदा हर्डप येथील प्रकाश वाठोरे तबला वाजय असायचे. आज त्यांनी नगरपालिकेमध्ये यवतमाळला आहेत, त्यांना जॉब लागला. पण त्याच्यानंतर माझी मुलं, माझा एक मुलगा तथागत, हा त्याचे BS संगीत झाला आणि तो ब्यांजोची साथ देतो. आणि छोटा मुलगा समाधान, त्याचं आज काल परवाच MA झालं संगीतामध्ये, तो तबल्याची साथ देतो. आणि माझ्यासोबत अजून काही कलावंत सोबत जसे वेळ भेट तसे घेऊन जातात. अनेक गीतं तुम्ही सादर करता, त्यामधले मनपसंत गीतं तुम्हाला आठवतीलच. त्यामधलं एक सुंदर असं एक गीत आपण या ठिकाणी सादर करावं रसिक श्रोत्यासाठी. ओके. माझे गीत ज्यावेळेस नामांतराचा काळ चालू होता त्यावेळेस प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये भीमसैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक मी गीत लिहिलं होतं. अगदी जुनं आहे, मी कॉलेजला असताना ते आपल्या थोडक्यात. आठवावा भीमाने तो दिलेला धडा, न्याय हक्कासाठी करा रक्ताचा सडा,
भीमवीरानो उठा, उठा रे उठा उठा, भीमवीरानो उठा, लढविण्या लढा, नाही तर भरावा चुडा, दोन्ही हातामध्ये नाही तर भरावा चुडा. शिका संघटित व्हा करण्या उत्कर्ष, संघटित होता पुन्हा करावा संघर्ष, जातीवाद्यांचा फोडा पापाचा घडा, न्याय हक्कासाठी करा रक्ताचा सडा, भीमवीरानो उठा, लढविण्या लढा, नाही तर भरावा चुडा, दोन्ही हातामध्ये नाही तर भरावा चुडा. आपण हे प्रबोधन गीत सादर करता, हे करत असताना काही धम्म कार्यामध्ये सुद्धा सहभागी होता. असे कोणकोणते धम्म कार्य आपल्या हातून आतापर्यंत घडलेले आहेत? तर मी माझी एक संस्था रजिस्ट्रेड आहे, बहुजन टायगर प्रतिष्ठान नावाची, आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गेली 9 वर्षे हातगाव या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करत असतो. आतापर्यंत 9 कार्यक्रम झाले. आणि त्याच्यानंतर आपल्या हातगावमध्ये जे काही कार्यक्रम असतील, महाकवी वामनदादा कर्डक जयंती असतील, काल प्रभा प्रतापसिंग दादा पुदरे यांची श्रद्धांजलीचे कार्यक्रम असतील, हे कार्यक्रम मी येत आयोजन करत असतो. आज जवळपास मी गावामध्ये असताना गावामध्ये सुद्धा हेच कार्यक्रम करायचो. आज हातगावच्या तालुक्या ठिकाणी हे कार्यक्रम घेत असताना मला सर्व समाजातील आपले लोक सहकार्य करतात, याचे मला मनापासून अभिनंदन आणि मनस्वी आनंद वाटतोय. काही विशेष उपक्रम आपण त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करता का? हा सर, मी गेले 2 वर्षे धम्म परिषदेमध्ये श्रामणी शिबिराचं आयोजन केलं होतं. त्याच्यानंतर महिला प्रशिक्षण शिबिर ठेवतो. आम्ही वृक्षारोपण करत असतो. आम्ही दर पौर्णिमेला पिंपळाचे बोधी वृक्ष म्हणजे पिंपळाची झाडं आम्ही कुठल्या ना कुठल्या गावात जाऊन आमच्या संस्थेच्या वतीने दान देत असतो आणि त्यांना सांगत असतो की तुम्ही हे झाडाचं संगोपन करा आणि या झाडापासूनही तुम्हाला पुष्कळशे, कारण आपल्याला प्राणवायू मिळू शकतो. छान छान. शेवटचा प्रश्न विचारतो. कवी, गायक आणि बहुजन समाजाला आपण आपल्या मार्फत या प्रबोधन क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे कोणता संदेश द्याल? तर सर्व बहुजन समाजाला माझा एक संदेश आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान धोक्यामध्ये आहे. कारण या देशामधले आपण नेहमी आज बघत आहोत, दररोज बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ला होत आहे आणि हे संविधान वाचवणं ही एक अत्यंत काळाची गरज आहे. कारण जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान असेल तोपर्यंत यातील बहुजन समाजाला न्याय मिळेल. आणि यदा कदाचित बाबासाहेबांचं संविधान जर बदललं तर मी म्हणतो येणारा काळ ह्या बहुजन समाजासाठी पेशवाई काळापेक्षाही अतिशय वाईट अवस्था होईल. म्हणून माझी समाजाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी बाबासाहेबांचं संविधान आपण वाचवलं पाहिजे. धन्यवाद साहेब. आपण या समाज टीव्ही मध्ये आलात, दिलखुलास अशी मुलाखत आपण दिलात, त्याबद्दल आपले समाज टीव्हीच्या वतीने मी महेंद्र नरवाडे आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. जय भीम. जय भीम. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.